बीट हे फक्त फूड नसून ते एक सुपर फूड आहे. निसर्गानं दिलेलं एक वरदान आहे. रेग्युलरली जर बीट तुम्ही खाल्लं तर यामुळे नखापासून ते केसापर्यंत आपल्याला फायदे मिळू शकतात. तसेच आपलं ओव्हरऑल आरोग्य चांगलं राहत असतं आणि ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, एचबी कमी झालेला आहे, अशांनी तर बीटाचा उपयोग डेली करायलाच पाहिजे. यामुळे एचबी वाढण्यास सुद्धा मदत मिळत असतो. तसेच आपली मेमरी सुद्धा शार्प होत असते आणि त्वचेला सुद्धा अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात. म्हणून बीट कसं खायला पाहिजे, कसा उपयोग करायला पाहिजे, ज्यूस प्यायला पाहिजे का कच्चं खायला पाहिजे, याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ओव्हरऑल आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हे डिटेलमध्ये सांगणार आहे. एवढे फायदे मिळू शकतात की तुमचा विश्वासच बसणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर बीटाची चव जरी तुम्हाला आवडत नसेल तरी तुम्ही उद्यापासून बीट 100% खायला सुरुवात कराल, एवढा मला विश्वास आहे. चला तर मग बघूया नक्की बीटामुळे कोणते फायदे मिळतात. सगळ्यात पहिला फायदा आहे पोषक तत्वांचा भंडार आहे किंवा खजिना आहे बीटामध्ये, असं तुम्ही म्हणू शकता. बीटामध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं आणि आपल्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रकारचे इम्पॉर्टंट मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची गरज असते तेवढे सगळे या बीटामध्ये अवेलेबल आहेत. एका माणसाच्या शरीरासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात, ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि हृदयाच्या आरोग्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी बीटामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून जर तुम्ही बीटाचा उपयोग केला तर आपली ओव्हरऑल हेल्थ खूप चांगली राहत असते. आपलं शरीर सुदृढ होण्यास मदत मिळत असते. जर तुम्हाला कसल्याही प्रकारची कमजोरी असेल तर बीटाचा उपयोग करायला पाहिजे. यामुळे आपलं ओव्हरऑल सगळं शरीर चांगलं राहण्यास मदत मिळत असते. एकूणच बघायला गेलं तर आपल्या शरीराच्या वाढीसाठी जेवढे न्यूट्रिएंट्सची गरज लागत असते ते सगळे न्यूट्रिएंट्स फक्त बीटामध्ये आहे. म्हणून बीटाचा उपयोग डेली करायला पाहिजे. यामधील फोलेट आणि व्हिटॅमिन ग्रोथ डेव्हलपमेंट कडे लक्ष ठेवत असतात किंवा त्यासाठी मदत करत असतात. यामध्ये मॅग्नीज असतं ज्यामुळे हाडे चांगले राहत असतात. तसेच ब्रेनचं फंक्शन सुद्धा व्यवस्थितपणे काम करत असतं. तसेच यामध्ये कॉपरचं प्रमाण असतं ज्यामुळे एनर्जी प्रोडक्शनला मदत मिळत असते. 2 नंबरचा फायदा आहे बीपी कमी होतो किंवा नियंत्रणात राहत असतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे अशांनी तर डेली बीटाचा उपयोग करायला पाहिजे. यामुळे बीपी कमी होण्यास मदत मिळत असते. तर हे काम कसं करतं, बीटामध्ये नायट्रेटचं प्रमाण असतं. शरीरामध्ये गेल्यावर त्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होत असतं. नायट्रिक ऑक्साईड तयार झाल्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या डायलेट होत असतात, म्हणजेच थोड्याशा प्रसरण पावतात किंवा थोड्याशा मोठ्या होत असतात. मोठ्या झाल्यामुळे यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत असतं आणि त्यानंतर ब्लड प्रेशर डाऊन येत असतं किंवा बीपी कमी होण्यास मदत मिळत असते. तर अशा प्रकारे जर तुम्ही बीटाचा उपयोग केला तर यामुळे बीपी कमी राहण्यास नक्कीच मदत मिळत असते. आता याचा अर्थ असा नाही की बीपी कमी होतो म्हणून आपण खायलाच नाही पाहिजे, तर बॅलन्स ठेवण्यास मदत करत असतं. आता ज्यांचा खूपच जास्त बीपी वाढलेला आहे अशांनी जर बीट खाल्लं तर यामुळे बीपी कमी होण्यास मदत मिळत असते. म्हणून कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की ज्यांचा नॉर्मल बीपी आहे त्यांनी जर खाल्लं तर लो बीपी होईल. तर असं काही होणार नाही. तुम्ही लिमिटेड मध्ये खाल्ल्यानंतर त्याचा 100% फायदाच होणार आहे. किती खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे हे तर तुम्हाला समोर समजणारच आहे. 3 नंबरचा फायदा आहे ऍथलेटिक परफॉर्मन्स सुद्धा वाढत असतो. आता जे खास करून खेळाडू वगैरे आहेत अशांनी जरी याचा उपयोग केला तरी खूप जास्त फायदा मिळत असतो. इन्स्टंट एनर्जी मिळत असते. किंवा तुम्हाला जर शारीरिक कष्टाचं काम करायचं आहे, जे कोणी फिजिकल वर्क खूप जास्त करत असतील अशाने जर 2 तास अगोदर बीट खाल्लं किंवा बीटाचा कशाही प्रकारे उपयोग केला, जसं की ज्यूस पिला, तर यामुळे आपल्याला अनेक काळापर्यंत भूक लागत नाही. अनेक काळापर्यंत म्हणजे 4 ते 5 घंटे तुम्ही एकदम ऍक्टिव्हली काम करू शकता. उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती आहे ज्यानं बीटाचा उपयोग केलेला नाही आणि एखाद्या व्यक्तीनं 1 ग्लास बीटाचा ज्यूस पिलेला आहे. हे 2 व्यक्ती आहेत, दोघांना पण सेम काम लावलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्याने बीट ज्यूस पिलेला होता त्याच्यात अजून ताकद आहे किंवा त्याच्यात अधिक उत्साह आहे त्याच्या तुलनेमध्ये ज्याने बीट ज्यूस पिलेला नव्हता. तर यावरून ही गोष्ट कळते की जर तुम्हाला एखादं खूप जास्त फिजिकल वर्क करायचं आहे अशा वेळेस आपल्याला 2 घंटे अगोदर बीट खायचं आहे किंवा बीटचा ज्यूस प्यायचा आहे. यामुळे आपलं एन्ड्युरन्स वाढत असतं किंवा आपल्याला एनर्जी मिळत असते. म्हणून जर तुम्हाला खरंच शारीरिक कष्टाचं काम करायचं आहे आणि अशा वेळेस तुम्हाला अचानकपणे कमजोरी, थकवा जाणवत आहे तर अशा वेळेस तुम्ही याचा उपयोग करून बघा. 100% गॅरंटेड तुम्हाला फरक पडणार. त्यानंतर मेन्स पॉवर वाढण्यास सुद्धा मदत मिळत असते, म्हणजेच स्टॅमिना सुद्धा वाढतो. जर एखाद्याचा स्टॅमिना कमी असेल, असं वाटत असेल, काही दिवसापासून इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या जाणवत असेल, अशा प्रकारच्या जर तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये जर प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा तुम्ही बीट खाऊ शकता, बीटाचा उपयोग करू शकता. यामुळे पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा दूर होण्यास मदत मिळत असते. यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनची जी समस्या आहे ती सुद्धा दूर होत असते आणि ती समस्या दूर होऊन स्टॅमिना वाढण्यास मदत मिळत असते.
म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम असतील तर याचा उपयोग करून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार, 100% फायदा होणार. त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. आता ज्यांच्या शरीरामध्ये स्वेलिंग आलेली आहे किंवा सूज आलेली आहे, हातपायांना सूज येत असते किंवा शरीराच्या इतरही भागावर सूज आलेली आहे किंवा बऱ्याच वेळेस कोणाकोणाचा चेहरा सुद्धा सुजलेला वाटत असतो, कोणत्याही कारणामुळे चेहरा सुजलेला असू द्या, अशा वेळेस जर तुम्ही बीटचा उपयोग केला किंवा बीट ज्यूस पिला तर यामुळे इन्फ्लेमेशन कमी होण्यास मदत मिळत असते. कारण बीटामध्ये बिटालेन नावाचा एक घटक असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील इन्फ्लेमेशन कमी होण्यास म्हणजे सूज कमी होण्यास मदत मिळत असते. म्हणून जर तुमच्या शरीरामध्ये सूज असेल किंवा नेहमीच हातपाय सुजत असतील तर डेली तुम्ही अशा प्रकारे बीटाचा उपयोग करा, 100% तुमची सूज कमी होणार, गॅरंटेड रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. कारण बिटालेन खूप जास्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे आपल्याला नक्कीच सुजेपासून सुटका मिळू शकते. पुढचा फायदा आहे पचन व्यवस्थित होत असतं. आजकाल पचनाच्या तर सगळ्यांनाच समस्या आहेत, व्यवस्थित पचन न होणं. अशा प्रकारची कोणतीही जर समस्या असेल तर बीट खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या सुद्धा दूर होतात. याचं कारण म्हणजे बीटामध्ये खूप जास्त फायबरचं प्रमाण असतं. फायबरचं प्रमाण डायजेशनच्या प्रोसेसच्या बाहेर जाऊन डायरेक्ट कोलॉनमध्ये पोहोचतं, म्हणजेच आतड्यामध्ये पोहोचतं आणि त्या ठिकाणी जाऊन डायजेशनला मदत करण्याचं काम करत असतं. म्हणून जर तुम्हाला पचनासंबंधित कसल्याही प्रकारची समस्या असेल तर बीट खायला सुरुवात करा, पचनाच्या समस्या दूर होतील. पुढचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे, जर तुम्हाला ब्रेन पॉवर वाढवायची आहे, मेमरी वाढवायची आहे तर बीटाचा उपयोग करा. कारण बीटाचा जो सगळ्यात जास्त इफेक्ट होत असेल तर तो ब्रेनवर होत असेल. याचं कारण म्हणजे बीट खाल्ल्यामुळे, जसं की अगोदर सांगितलं की आपल्या जे ब्लड व्हेसल्स असतात त्या डायलेट होतात, डायलेट झाल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढत असते, ऑक्सिजनचं प्रमाण वाढत असतं आणि यामुळे आपला मेंदू सुद्धा चांगलं काम करत असतो. याचा थेट परिणाम आपल्या मेंदूच्या फ्रंटल लोबवर पडत असतो, जो की डिसिजन मेकिंग आणि मेमरीचं काम करत असतो, म्हणजेच लक्षात ठेवायचं काम करत असतो. आता वाढत्या वयानुसार बऱ्याच जणांची मेमरी कमजोर झालेली असते, वीक होत झालेली असते, याददाश्त चांगली राहिलेली नसते किंवा जुन्या गोष्टी आठवत नाहीत. अशा जर तुम्हाला मागील काही दिवसापासून समस्या जाणवत असतील, असे प्रॉब्लेम येत असतील तर बीट खायला सुरुवात करा. काही दिवसामध्येच तुम्हाला असं जाणून येईल की आता तुम्ही व्यवस्थितपणे सगळं आठवताय, तुमची विचारसरणी चांगली झालेली आहे किंवा विचार करण्याची पद्धत सुधारलेली आहे आणि तुम्ही एखादा निर्णय क्विक घेतायत. तर अशा प्रकारचे फरक तुम्हाला लगेच दिसून येतील. म्हणून बीटाचा उपयोग करायला पाहिजे. त्यानंतर पुढचा फायदा आहे, कॅन्सरला सुद्धा हरवू शकतं किंवा कॅन्सरमध्ये सुद्धा परिणामकारक आहे. असे अनेक रिसर्च झालेले आहेत ज्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की कॅन्सर सोबत फाईट करण्यास मदत मिळत असते. कारण यामध्ये रुटीन, फेरुलिक ऍसिड सारखे घटक असतात. याच कारणामुळे कॅन्सर सोबत फाईट करण्यास सुद्धा बीट मदत करत असतं. तर अशा प्रकारचे फायदे मिळत असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात चांगला फायदा चेहऱ्यासाठी किंवा त्वचेसाठी. जर तुमची त्वचा डल झालेली आहे, तुमच्या त्वचेवर ग्लो आणायचा आहे किंवा तुमच्या त्वचे संबंधित जे काही पिगमेंटेशन आहे ते काढून टाकायचे आहे तर तुम्हाला बीट ज्यूस प्यायला पाहिजे. हा ज्यूस पिल्यामुळे आपली त्वचा आतून साफ होण्यास मदत मिळत असते, आपल्या त्वचेला आतून ग्लो येतो. जर तुम्ही 10-15 दिवस जर बीट कंटिन्यू खाल्लं किंवा त्याचा ज्यूस पिला, आपल्या त्वचेला थोडासा लाल रंग आल्याचं सुद्धा जाणवतं, म्हणजेच आपले जे गाल आहेत ते थोडेसे लालसर वाटायला लागतात. एवढा या बीटचा उपयोग होत असतो किंवा एवढा परिणाम दिसून येत असतो. म्हणून जर तुम्हाला तुमची त्वचा ग्लो करायची आहे, डलनेस काढून टाकायचा आहे तर ज्यूसचा उपयोग करायला पाहिजे. तर बघा, एवढ्या प्रकारचे फायदे आपल्याला बीट पासून मिळत असतात. हे तर झाले फायदे. तर आता आपण नक्की उपयोग कसा करायला पाहिजे, कशा प्रकारे बीट खायला पाहिजे. सगळ्यात पहिला प्रकार आहे खाण्याचा, ते म्हणजे सॅलड मध्ये छोटे छोटे तुकडे करा आणि जेवणाच्या अगोदर किंवा जेवताना सॅलड करून आपल्याला बीट खायचं आहे. हा सगळ्यात चांगला आणि योग्य उपाय आहे. समजा जेवताना जर तुम्ही खात गेलात आणि ही डेलीची सवय जर बनवली तर रेग्युलरली तुम्ही बीट खात राहाल आणि हळूहळू याची तुम्हाला टेस्ट पण आवडायला लागेल आणि एक नेहमीचाच तुमचा भाग बनून जाईल. तर हा एक उपाय झाला. 2 नंबरचा उपाय आहे, तुम्हाला ज्यूस बनवायचा आहे. आता फक्त आपण बीटचा तर ज्यूस नाही बनवणार, यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता, चव येण्यासाठी लिंबू टाकू शकता आणि थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता. तर व्यवस्थितपणे यांचा ज्यूस बनवला आणि दररोज जर 1 ग्लास पिला तर यामुळे खूप जास्त फायदा होतो. ओव्हरऑल आपली त्वचा तर सुधारतच असते, परंतु ओव्हरऑल आपली हेल्थ सुद्धा चांगले राहण्यास मदत मिळत असते. एवढंच काय, तर तुम्ही 8 ते 10 दिवस जर बीटचा ज्यूस पिला तर जेव्हा तुम्ही लघवी करता त्यामध्ये सुद्धा लघवी सुद्धा लालसर
लालसर झाल्याचे जाणून येतं. एवढा इफेक्ट आपल्याला याचा दिसून येतो बीटचा. आता बरेच जण जेव्हा कंटिन्यू ज्यूस पितात आणि लगेच जर लालसर झाले तर ते घाबरतात की कशामुळे होतंय. तर ही चांगली गोष्ट आहे, कारण बीटचा परिणाम होत आहे किंवा ते आपल्या शरीराला त्याचा फायदा होत आहे याचा अर्थ असा होतो. आणि काही दिवसामध्ये आपली त्वचा सुद्धा म्हणजेच गालावर सुद्धा लालसर रंग आल्याचं तुम्हाला दिसून येईल. एवढा इफेक्ट बीटचा होत असतो. तिसरा पर्याय आहे, काही जण फ्राय करून सुद्धा खाऊ शकतात. थोडंसं मीठ टाकून फ्राय करून सुद्धा खात असतात. बरेच जण उकडून खाण्याचा प्रयत्न करत असतात आणि बरेच जण याची भाजी सुद्धा करत असतात. हे बाकीचे 3 पर्याय साईडला राहू द्या. फक्त आपल्याला एक तर सॅलड मध्ये खायचं आहे किंवा ज्यूस करून प्यायचं आहे. हे 2 जर पद्धतीनं तुम्ही खाल्लं तर जास्त फायदा मिळू शकतो. तर आता नक्की किती खायला पाहिजे? जर तुम्ही सॅलड मध्ये खात असाल तर एक छोटं बीटरूट तुम्ही डेली खाऊ शकता आणि समजा 1 ग्लास ज्यूस पिऊ शकता. तर एवढ्या प्रमाणात तुम्ही बीटचा नक्कीच उपयोग करू शकता. तर बघा, छोटंसं दिसणारं हे फूड सुपर फूड आहे, निसर्गानं दिलेलं एक वरदान आहे. अशा प्रकारचे फायदे मिळवायचे असतील तर नक्कीच बीटचा उपयोग करा. हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही या व्यतिरिक्त बीटचा कशा प्रकारे उपयोग करता, कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.